हॅलो, ग्रेटर साऊथ संघाने कृपया फिल्डिंग लावून घ्यावी लगेच. सामनावीर सलामीर फलंदाज कृपया आपण आपल्याला प्रत्येक सामना 15 मिनिटात संपवायचा आहे. नाणेफेकी कोणी जिंकले याची आपण कृपया आपण नोंद द्यायची. ब्राह्मणदेव संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजाचे नाव योगायोग पहा. दोन्ही अनिकेत फलंदाजी मार्कला, अनिकेत नॉन स्ट्राईकला पण आहे आणि अनिकेत स्ट्राईकला पण आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं तो पहिला गोलंदाज वैयक्तिक पहिले षटक संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आला तो गोलंदाज पराग. एक नावाजलेला गोलंदाज माहीम विभागातील एक नावाजलेला गोलंदाज पराग आणि तसेच दोन बलाढ्य संघातील दोन नावाजलेले फलंदाज अनिकेत आणि अनिकेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे की आपल्याला विलंब पराग कृपया गोलंदाजी टाकावी लवकर. बॅट्समन कृपया आपण जर आपण लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अनिकेत विरुद्ध पराग, पराग विरुद्ध अनिकेत. पहिला चेंडू, पहिला सामना. सुंदर असा स्ट्रोक त्यावर डिक्लेअर स्वरूपात म्हणजेच घोषित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक धाव. दुसरा चेंडू अनिकेतसाठी आणि त्यावर दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर असा आपल्याच गोलंदाजीवर निर्धाव चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण घोषित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन धावा. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. नो बॉल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तीन धावा. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षणाद्वारा आणि धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते चार धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो अनिकेत आणि त्याच्या समोर आहे तो पराग एक नावाजलेला गोलंदाज. पराग विरुद्ध अनिकेत आणि अनिकेतचा सुंदर स्ट्रोक त्यावर दोन धावा. दोन धावा. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सहा धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती सहा धावा. सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत धरून. दुसरा गोलंदाज नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज निखिल. पहिला चेंडू व्हाईट बॉल स्वैर चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सात धावा. घोषित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मितेश यांनी डाईव्ह मारली पण 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा. एक चेंडू 4 चेंडू शिल्लक. फलंदाजी मार्कवर अनिकेत, गोलंदाजी मार्कवर घोषित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 9 धावांवरती. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती निखिलद्वारा आपल्या संघासाठी आणि स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. स्वैर चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. अंपायर फुटपाथवर डायरेक्ट बॉल पडला तरच आउट द्या. फुटपाथवरती डायरेक्ट बॉल पडला तरच आउट द्या. माफ करा 2 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. शेवट एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे निखिल. एक चेंडू शिल्लक आहे. वाईड आले. 2 वाईट टाकले होते निखिलने.
उत्कृष्ट असं गुणलेखक आपल्याला पाहायला मिळाले ते पारिजात आणि मुंबई 16 कॅप्टन्स लवकर या टॉस करायचा आहे. अनुपद्वारा आपल्याला गुणलेखक आपल्याला पाहायला मिळते आणि धाव संख्येत भर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी पारिजात बाद 13. 11 शेवटचे षटक हाणामारीचे षटक घेऊन आले तो गोलंदाज सुयश. मला वाटतं सुयश आपल्या संघासाठी धावा रोखू शकतो आणि पहिला चेंडू त्यावर सुंदर असा क्षेत्ररक्षण निखिल द्वारा. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. जेवण जास्त झालेलं आहे त्यामुळे जरा सुस्तावलेले दिसत आहेत. अनिकेतला कुठेतरी धावा कराव्या लागतील. अनिकेतला कुठेतरी फ्रंट फुटवर येऊन करावं लागेल आणि पहिला दुसरा चेंडू उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय तो सुयश याने. तिसरा चेंडू उत्कृष्ट आणि आत्महत्या म्हणजेच बाद. तीनही चेंडू निर्धाव. कृपया असं क्षेत्ररक्षण कृपया गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तिन्ही चेंडू निर्धाव टाकले. शेवटचे 2 चेंडू हा निर्धाव टाकत असेल तर अनुप सरांकडनं त्याला उत्कृष्ट अशी भेटवस्तू. शेवटचे 2 चेंडू धाव संख्येत भर धाव संख्या जाऊन आणि पुन्हा एकदा आत्महत्या. सलग 4था चेंडू निर्धाव चेंडू. अभिनंदन सुयश. उत्कृष्ट असा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. सुयश धाव संख्या स्थिरवली आहे त्याने ती 13 धावांवरती. शेवटचा चेंडू जर निर्धाव टाकला. आनंद आश्रमने त्यांचा निर्णय कळवावा लवकर. शेवटचा चेंडू 4 चेंडू निर्धाव नंतर शेवटचा चेंडू बघा मेडन ओव्हर टाकतोय काय आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. जोरदार टाळ्या आणि सलग 3 चेंडूवर 3 आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाल्या म्हणजे 3च रनआउट आणि निर्धाव चेंडू निर्धाव षटक. धाव संख्या स्थिरवली ती 13. कृपया ग्रेटसने त्यांचे बॅट्समन लगेच पाठवावे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली ती सुयश दौरा आणि धाव संख्या झाली ती 13. विजयासाठी 14 धावांची गरज. मला वाटतं या टुर्नामेंट मधील पहिलं निर्धाव षटक असेल सुयशचं. हा काय हॅलो समित. येस माय फ्रेंड. पारिजात आणि मुंबई 16 मधला टॉस झाला असेल तर टॉस झालाय. निर्णय कळवला नाहीये. जरा ते गोलंदाजी करतायत. प्रसाद आनंद आश्रम गोलंदाजी करणार आहेत. राकेश हे आलेले आहेत. मीच नाही काय. सामना चालू करावा. दिवाकर यांचा पहिला चेंडू आणि 1 डाव. दुसरा चेंडू वाईड. धाव संख्या झाली ती 2. 12 रनची गरज 9 चेंडूंमध्ये. काय सॉरी 14. आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. कल्पेश बस झालं. आणि हा चांगला डॉट बॉल झालेला आहे. डॉट बॉल आहे. त्याने बॉल अडवल्यानंतर हे झालं. 3 बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी. नाही 2 बॉल झालेत.
परत एक डॉट बॉल. एक रन. स्कोर झालाय तो 3. 4 बॉल 3 झालेत. आणि उत्कृष्ट असा चौका. ग्रेटेस्ट हाऊसचे सचिन तेंडुलकर. आणि स्कोर झालाय तो 7. गोलंदाजीसाठी स्वतः उतरले आहेत ते कल्पेश. 1,00,000 व्ह्यू झालेत या शॉट वरती. काय बॅटिंग करत आहेत. कल्पेश यांचा पहिला बॉल आणि 1 रन डिक्लेअर. नो है. नो +1. 1 रन. आणि हा आउट. रोहन. एक रन डिक्लेअर. स्कोर झालाय तो 11. एक रन. नो है. नो दिलाय. नो दिलाय. आयुष थोडा जोरात बोल. 13. जिंकले. पुढील सामना चालू करायचा आहे. फिल्डिंग टीम लवकरात लवकर ग्राउंडवर या. बॅट्समन 2.